नमस्कार, मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण येथे मेथीचा एक प्रकार अगदी झटपट आणि चटपटीत अशी ही मेथी बनते। अगदी 5 ते 7 मिनिटांमध्ये ही रेसिपी तयार होते। सकाळच्या टिफिनसाठी तुम्ही हमखास बिना वाटणाची ही मेथी रेसिपी नक्की करू शकता। याबरोबर कोणी सहज 2 भाकरी नक्की खाईल। तर एक जोडी मेथी त्यासाठी आपण येथे छान अशी निवडून पाण्यामध्ये भिजवून घेतलेली आहे। तर आता त्यासाठी लागणारे साहित्य आपण येथे पाहणार आहोत। तर बाकीच्या साहित्यामध्ये येथे आपण काढून घेतलेला आहे। एक मध्यम आकाराचा कांदा कट करून घेतला, त्यानंतर 7 ते 8 लसूण पाकळ्या बारीक अशा कट करून घेतल्या, 7 ते 8 मिरची इथे आपण कट करून घेतलेले आहे आणि एक मध्यम आकाराचं छान असं टोमॅटो कट करून घेतलं। चवीनुसार मीठ येथे आपण काढून घेतलेलं आहे। एवढं सर्व साहित्य काढून घेतल्यानंतर आता गॅसवर एक कढई ठेवून त्यामध्ये कमीत कमी 2 पळ्या तेल घालायचं। तेल छान तापल्यानंतर यामध्ये 1 चमच्याच्या प्रमाणात आपल्याला जिरे घालायचे आहेत। तर जिरे जर तुम्हाला आवडत असतील तरच घाला, नाही घातले तरी चालेल। जिरे छान फुलल्यानंतर यामध्ये आपल्याला लसूण पाकळ्या घालून घ्यायच्या। लसूण पाकळ्या छान लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायच्या आहेत। त्यानंतर कट करून घेतलेला कांदा यामध्ये घालून घ्यायचा। कांदा येथे आपल्याला छान असा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा आणि लसूण छान असा परतला गेल्यामुळे ह्या रेसिपीची चव अतिशय अप्रतिम अशी लागते। रेसिपीसाठीची सर्व फोडणी आपल्याला मंद गॅसवरच तयार करून घ्यायची। आता सर्व परतून झाल्यानंतर कट करून घेतलेले मध्यम आकाराचे टोमॅटो यामध्ये घालून घ्यायचं। त्यानंतर चवीनुसार घेतलेलं मीठ सर्व एकत्र आपल्याला येथे घालून घ्यायचं। मिठामुळे टोमॅटो झटपट असा मऊ होतो। तर 2 ते 3 मिनिटांकरता आपल्याला ही फोडणी छान अशी परतून घ्यायची आहे। आता कट करून घेतलेल्या मिरच्या यामध्ये घालून घ्यायच्या आणि मिरच्या सुद्धा आपल्याला सर्व फोडणी बरोबर छान अशा परतून घ्यायच्या आहेत। आता मिरचीचा ठेचा सुद्धा करून आपण यामध्ये घालू शकतो, परंतु कट करून घेतलेली मिरची जर नको असेल तर आपल्याला बाजूला काढता येते। मुलांना जर टिफिनला दिले तर मुलं ही मिरची नको असेल तर बाजूला काढून टाकू शकता। म्हणून या रेसिपीमध्ये आपण कट करून येथे मिरची घातलेली आहे। तर सर्व फोडणी छान अशी येथे आपली परतून झाली। आता 2 ते 3 पाण्याने छान अशी मेथी धुवून आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे। तर येथे मेथीमधलं सर्व पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे। एकही थेंब पाणी न घालता आपण ही मेथी रेसिपी येथे तयार करणार आहोत। तर हे पहा, घालून घेतलेली सर्व मेथी आपल्याला आता फोडणीमध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आहे। शिवाय आपण या मेथीमध्ये कोणत्याही प्रकारचं वाटण न घालता ही तयार करणार आहोत। त्यामुळे या रेसिपीची चव अतिशय अप्रतिम अशी लागते। पूर्ण रेसिपी तयार करताना येथे आपल्याला गॅस मंद ठेवायचा आहे आणि मंद गॅसवरच ही मेथी रेसिपी तयार करून घ्यायची आहे। अतिशय झटपट अशी ही मेथी तयार होते आणि चवीला तर एकच नंबर लागते। त्यामुळे ही रेसिपी अतिशय साधी सोपी अशी आहे। आता येथे सर्व मेथी आपण छान अशी पसरून घेतली आहे। एका बाजूला छान अशी परतून झाल्यानंतर आपल्याला सारखं या मेथी रेसिपीला पलटी मारायची आहे। खाली कढईमध्ये कोठेही लागू द्यायची नाही किंवा करपू द्यायची नाही। तर हे पहा, या पद्धतीने आपली 2 ते 3 मिनिटं छान अशी मेथी यामध्ये शिजून झालेली आहे। मेथीचा येथे हळूहळू रंग चेंज होत आहे। तर तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असा रंग आपल्या मेथी रेसिपीला येथे आलेला आहे। फक्त सारखं हलवून आपल्याला याला परतून घ्यायचं आहे व त्यामुळेच आपल्याला येथे गॅस मंद ठेवायचा आहे। तर तुम्ही पाहू शकता की मेथी आपली छान अशी परतली गेली आहे, रंगही चेंज झाला। या पद्धतीने ही शिजून झाली। पूर्ण गाळ होईपर्यंत ही मेथी आपल्याला अजिबात शिजून घ्यायची नाही। कमी शिजवल्यामुळेच ही रेसिपी अतिशय पौष्टिक अशी लागते। तर या पद्धतीने येथे रेसिपी तयार झाली। भाकरी चपाती बरोबर ही तुम्ही गरमागरम अशी सर्व करू शकता। तसंच वरम भाताबरोबर सुद्धा तोंडी लावण्यासाठी ही रेसिपी अतिशय अप्रतिम अशी लागते। तर नक्की करून पहा। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बेल बटन नक्की प्रेस करा। खा प्या आनंदी रहा, एकमेकांची काळजी घ्या। हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद।